ओम नमो भगवते वासुदेवाय. छोट्या बालदोस्तांनो, आज आपण ययातीची कथा ऐकणार आहोत. वृषपर्वा हा असुरांचा राजा होता. शुक्राचार्य त्याचे पुरोहित होते. शुक्राचार्यांना संजीवनी विद्या माहीत होती. त्यामुळे युद्धात मेलेले सैनिक परत जिवंत होत होते. देवांनी ठरवले की बृहस्पतीचा मुलगा कच याला संजीवनी विद्या शिकायला पाठवावे. असुरांना हे समजले. त्यांनी कचाला ठार मारले. देवयानी नावाची शुक्राचार्यांची एक मुलगी होती. तिच्या आग्रहाने त्यांनी कचाला जिवंत केले. एकदा असुरांनी कचाला मारले आणि त्याला जाळून त्याची राख मद्यात मिसळली आणि ती शुक्राचार्यांना पाजली. राख पोटात गेल्यावर कच जिवंत झाला. आता तो देवयानीचा भाऊ झाला. वृषपर्वा राजाची कन्या शर्मिष्ठा व देवयानी या मैत्रिणी होत्या. एकदा दोघींचे भांडण झाले. शर्मिष्ठेने देवयानीला विहिरीत ढकलून दिले. ययाती राजाने तिला बाहेर काढले व तिच्याशी विवाह केला. तो राज्यात थोडे तयारी करण्यासाठी परत गेला. देवयानीला तो अपमान वाटला. देवयानी व शुक्राचार्य राज्य सोडून जाऊ लागले. वृषपर्वा राजाने शुक्राचार्यांना राज्य सोडून न जाण्याची विनंती केली. तेव्हा देवयानी म्हणाली, शर्मिष्ठा जर माझी दासी होऊन माझ्याबरोबर सासरी येईल तरच माझे वडील राहतील. अट मान्य झाली. ययाती देवयानीचा विवाह झाला. पण ययातीने पुढे शर्मिष्ठेबरोबरही लग्न केले. शुक्राचार्यांना राग आला. त्यांनी ययाती म्हातारा होशील असा शाप त्याला दिला. ययातीने उशाप मागितला. शुक्राचार्य म्हणाले, तुझे वार्धक्य कोणी घेत असेल तर तू तरुण होशील. त्याच्या पुरू नावाच्या मुलाने राजाला तारुण्य दिले. ययाती पुन्हा तरुण झाला. त्याने खूप वर्षे राज्य केले. याच ययातीच्या वंशात यदुकुळात पुढे श्रीकृष्ण जन्माला आले. तर बालदोस्तांनो, आजची ही ययातीची कथा तुम्हाला कशी वाटली? नक्कीच तुम्हाला आवडेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या बालदोस्तांशी शेअर करा. जय श्रीकृष्ण.